नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे, BSc B.Ed. माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण डेंग्यू ताप, त्याची कारणे, लक्षणे व प्रतिबंधक उपाय, डेंग्यूज फेवर, कॉजेस, सिम्पटम्स अँड ट्रीटमेंट याविषयी माहिती जाणून घेऊया. पावसाळा येताच विविध साथींच्या रोगांच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळतं. त्यात डेंग्यूच्या साथीचा देखील समावेश असतो. महाराष्ट्रातही दरवर्षी डेंग्यूचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत असतात. यंदाही तेच चित्र पाहायला मिळत आहे. अशात हा आजार नेमका काय आहे, तो कसा होतो आणि त्यापासून बचाव कसा करायचा, समजून घेऊया या व्हिडिओमधून. 1. डेंग्यू म्हणजे नेमकं काय? डेंग्यू हा रक्त शोषणाऱ्या डासांच्या माध्यमातून होणारा विषाणूजन्य आजार आहे. प्रामुख्याने डासांची इडिस इजिप्ती ही प्रजाती डेंग्यू पसरवण्यास कारणीभूत असते. डेंग्यू हा एक प्रकारचा विषाणूजन्य रोग असून तो डासाद्वारे पसरतो. असे 4 प्रकारचे विषाणू आहेत जे या आजारास कारणीभूत आहेत आणि डेंग्यू त्यापैकी कुठल्याही एकाने होऊ शकतो. एकदा एखाद्या व्यक्तीस कोणत्याही प्रकारच्या डेंग्यू विषाणूचा संसर्ग झाल्यास त्या विशिष्ट प्रकारासाठी आजीवन प्रतिकारक्षमता व इतर प्रकारासाठी अल्पकाळ जवळजवळ 2 वर्षे आंशिक प्रतिकारक्षमता विकसित होते. परंतु अंततः त्या व्यक्तीला सर्व 4 प्रजातींचे संक्रमण होऊ शकते. प्रादुर्भावाच्या काळात कोणतेही एक किंवा सर्व प्रकारचे डेंग्यू विषाणू परिभ्रमण करू शकतात. एडिस इजिप्ती डासाने डेंग्यू विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे प्रसारित केला जातो. संक्रमित व्यक्तीच्या शरीरावर रक्त शोषताना डास स्वतः विषाणूग्रस्त होतो. डेंग्यूच्या लक्षणामध्ये अचानक उच्च तापमान येणे, तीव्र डोकेदुखी, मळमळ, डोळ्यांच्या मागे वेदना होणे, सांधेदुखी होणे, अति थकवा येणे, शारीरिक वेदना होणे, भूक हरवणे आणि त्वचेवर पुरळ येणे याचा समावेश होतो. ताप आणि इतर लक्षणं जवळजवळ 1 आठवडे टिकतात, परंतु त्यानंतर येणारा अशक्तपणा आणि भूक कमी होणे अनेक आठवडे टिकू शकते. डेंग्यू तापावर सध्या कोणतेही विशिष्ट विषाणूरोधक उपचार उपलब्ध नाही. तापावरील औषधांच्या वापरासह दव्य, पुनर्स्थापना आणि अंथरुणावर विश्रांती करण्याचा सल्ला दिला जातो. रक्तस्रावासह होणारा डेंग्यूचा ताप उपचार न केल्यास डेंग्यू शॉक सिंड्रोममध्ये रूपांतरित होतो. ही अतिशय गंभीर स्थिती आहे. डेंग्यूची लक्षणे, सिम्पटम्स ऑफ डेंग्यू. डेंग्यू ताप आलेली व्यक्ती सहसा नुकतीच अशा ठिकाणी गेलेली असते जिथे हा आजार स्थानिक आहे किंवा तिथे राहणाऱ्या व्यक्तीला भेटलेली असते. डेंग्यूसोबत खालील चिन्हे आणि लक्षणे दिसतात. अचानक ताप येणे 40°C ते 104 फॅरेनहीट आणि तापमानात सातत्य असते किंवा तो पाठीवरील पिशवी प्रारूप असतो. 4थ्या किंवा 5व्या दिवशी अवकाश घेऊन तो पुन्हा वाढतो. ताप सामान्यतः 7 ते 8 दिवस टिकतो. तीव्र डोकेदुखी निर्माण होते, मळमळ होणे आणि उलट्या होणे, सांधेदुखी, स्नायूतील वेदना आणि डोळ्यांच्या मागे वेदना, चवीच्या संवेदनामध्ये बदल आणि भूक होणे, एनोरेक्झिया, घसेदुखी, ग्रंथीवर आणि लसिका देठावर सूज येणे,
पहिल्या 2 दिवसात निरोगी त्वचा पूर्णपणे नाहीशी होऊन तिची जागा पुरळ घेते, जी मळकट स्नायूच्या पुरळ सदृश असते. 3ऱ्या ते 5व्या दिवसापासून सपाट लालसर चट्टे येण्यास प्रारंभ होतो. या चट्ट्यांवर लहान एकमेकांना जुळलेले फोड येतात, जे दाबल्यावर फुटून पांढरे होतात. ते सामान्यतः धडावर विकसित होतात व शरीराच्या इतर भागावर पसरतात. फक्त हातांचे व पायांचे तळवे वाचतात. पुरळ येण्याची सुरुवात सहसा शरीराचे तापमान कमी होण्याशी संबंधित असते. पुरळाचे छोटे तुकडे होऊन ते गळून पडतात किंवा लहान लालसर डागांमध्ये बदलतात. रक्तस्रावामुळे, ज्यांना पेटेशिया म्हणतात. हिरड्यात रक्तस्राव होणे, नाकातून रक्तस्राव होणे, मासिक पाळीदरम्यान असामान्यपणे रक्तस्राव होणे आणि मूत्रात रक्त येणे यासारख्या सौम्य रक्तस्रावाची लक्षणे दिसतात. संक्रमित डासाने एखाद्या व्यक्तीत विषाणूचा प्रसार केल्यावर अंदाजे 4 ते 10 दिवसाच्या उष्मायानानंतर 2 ते 7 दिवसात लक्षणे प्रबळ होतात. तीव्र डेंग्यू ही एक गंभीर समस्या आहे, जी घातक असू शकते. प्राथमिक लक्षणे दिसून आल्यानंतर 3 ते 7 दिवसांनी डेंग्यू तीव्र होतो. शरीराचे तापमान कमी 38 अंशापेक्षा कमी झाल्यास सावधगिरीची चिन्हे म्हणून खालील लक्षणे तपासावीत. सततच्या उलट्या होणे, रक्ताच्या उलट्या होणे, जलद श्वसन होणे किंवा श्वास घेण्यात अडचण येणे, श्वसनाचा त्रास, हिरड्यामध्ये रक्तस्राव होणे, पोटात तीव्र वेदना होणे, थकवा येणे, अस्वस्थता येणे, डेंग्यू धक्का विकार होणे, डेंग्यू शॉक सिंड्रोम. डेंग्यू तापातील ही एक गंभीर समस्या आहे. डेंग्यू विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीला वेगळ्या डेंग्यू विषाणूचा आणखी एक संसर्ग झाल्यास परिणाम म्हणून ही लक्षणे दिसतात. परिणामी डेंग्यू धक्का विकाराचा विकास होऊन इतर अनेक अवयवांची कार्ये बंद होतात, जे घातक ठरते. रोगमुक्तीचा कालावधी बराच मोठा असून त्याला 2 आठवडे लागू शकतात. लक्षणे कमी झाल्यानंतरही व्यक्ती दीर्घ काळापर्यंत अशक्त असते आणि तिला गळून गेल्यासारखे वाटते. डेंग्यूचा उपचार. ट्रीटमेंट ऑफ डेंग्यू. आजपर्यंत डेंग्यू तापावर कोणतेही विशिष्ट विषाणूरोधक उपचार केले गेलेले नाहीत. हा रोग सामान्यतः स्वतःच शांत होतो. तथापि, लक्षणाच्या तीव्रतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि ती कमी करण्यासाठी स्वतःची काळजी घेणे आणि जीवनशैली सुधारणे आवश्यक आहे. डेंग्यू विषाणूग्रस्त क्षेत्रातून परतल्यानंतर 2 आठवड्यांच्या आत आपल्याला ताप किंवा फ्लूसारखी लक्षणे दिसल्यास आपण आपल्या डॉक्टराशी संपर्क साधावा. तसेच जर आपण डेंग्यू पसरलेल्या भागात असलात व तुमच्यात डेंग्यू सदृश लक्षणे असल्यास त्वरित डॉक्टराकडे जा. पुरेशा प्रमाणात द्रव्ये घ्यावीत, जेणेकरून शरीरात पाण्याची कमतरता येणार नाही. ताप कमी करण्यासाठी औषधे काळजीपूर्वक घेणे व विश्रांती करणे आवश्यक आहे. तापातून बरे होण्यासाठी ॲसिटॅमिनोफेनचा वापर केला जाऊ शकतो. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डेंग्यूमध्ये वेदनानाशक जसे की एस्प्रिन आणि कॉर्टिकोस्टेरॉइड्स घेऊ नये. त्वचेची पुरळे कॅलमाइन लेपन लावून सुधारू शकता. जे रुग्ण सुधारतात त्यांना बाह्य रुग्ण व्यवस्थेमध्ये ठेवून त्यांच्यावर देखरेख ठेवली जाते. खालील घटना घडल्यास रुग्णालयात भरती होण्याचा सल्ला दिला जातो. सतत उलट्या होणे, उलटीमध्ये रक्त येणे, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, श्वासाची गती वाढणे म्हणजेच श्वसनाला त्रास,
हिरड्यामधून रक्तस्राव होणे, पोटात तीव्र वेदना होणे, तीव्र थकवा आणि अस्वस्थता वाटत असल्यास जीवनशैलीचे व्यवस्थापन. डेंग्यू ताप असलेल्या लोकांना त्यांच्या जीवनशैलीत थोडे काही बदल करावे लागतील. हे आहेत: रुग्ण फक्त द्रवपदार्थ घेण्यास सक्षम असेल तर ORS ओरल रिहायड्रेशन सोल्युशन पाजा. फळांचे रस प्यावे. पुरेशी विश्रांती घ्यावी. थकवा आणि अशक्तपणा आणणाऱ्या शारीरिक क्रिया टाळा. इतर प्रकारच्या डेंग्यू विषाणूंनी बाकीचे संसर्ग टाळण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी केलेल्या मच्छरदाण्यांचा वापर करा. घरात तसेच घराबाहेर डास मारणारी साधने उदाहरणार्थ रिपेलंट आणि कीटकनाशके वापरा. पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी 18 वैद्यकीय विभाग. डेंग्यू, चिकनगुन्या, हिवताप. डेंग्यू ताप व चिकनगुन्या ताप विषाणूमुळे होतो. डेंग्यू तापाचा व चिकनगुन्या तापाचा प्रसार एडिस इजिप्टाय नावाच्या डासामार्फत होतो. हे डास दिवसा चावतात. तसेच हिवतापाचा प्रसार एनाफिलीस डासांच्या मादीमार्फत होतो. या डासांचे आयुष्य साधारणपणे 3 ते 4 आठवडे असते. हे डास सर्वसाधारणपणे 100 मीटर अंतरापर्यंत उडत जाऊ शकतात. हे डास घरामध्ये अंधाऱ्या जागी बसतात. तथापि घरातील थंड व अंधाऱ्या जागेमध्येही त्यांचे अस्तित्व असते. डासांच्या अवस्था अंडी, अळी, कोश व पूर्ण डास असा असून त्यापैकी पहिल्या 3 अवस्था पाण्यामध्ये असतात. डासाची उत्पत्ती प्रामुख्याने खालील ठिकाणी होते: घरातील व परिसरातील साठवलेले स्वच्छ पाण्याचे साठे उदाहरणार्थ रांजण, हौद, पाण्याचे मोठे बॅरेल, इमारतीवरील पाण्याच्या टाक्या, कूलर्स, कारंजी, फुलदाण्या, टेरेस इत्यादी. घराच्या परिसरातील टाकलेल्या निरुपयोगी वस्तूंमध्ये साठवलेले स्वच्छ पाणी उदाहरणार्थ नारळाच्या करवंट्या, डबे, बाटल्या, प्लास्टिकची भांडी, रिकाम्या कुंड्या, टायर्स इत्यादी. बांधकामाच्या ठिकाणी असलेले पाण्याचे उघडे साठे, लिफ्टचा डक, मजुरासाठी शौचालय व्यवस्था, सांडपाणी व्यवस्था. रुग्णास एडिस इजिप्त डासाची मादी चावल्यास तिच्या शरीरात डेंग्यू तापाचे विषाणू प्रवेश करतात. साधारणपणे 8 ते 10 दिवसात डासांच्या शरीरात डेंग्यू विषाणूची पूर्ण वाढ झाल्यावर हा दूषित डास कोणत्याही निरोगी व्यक्तीला चावल्यास त्या व्यक्तीस डेंग्यू ताप होऊ शकतो. डेंग्यू तापाच्या रुग्णाची लक्षणे: तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, स्नायूदुखी, सांधेदुखी, उलट्या होणे, डोळ्यांच्या आतील बाजूस दुखणे, अंगावर पुरळ, अशक्तपणा, भूक मंदावणे, तोंडाला कोरड पडणे, त्वचेखाली नाकातून रक्तस्राव होणे व रक्ताची उलटी होणे, रक्तमिश्रित काळसर रंगाची शौचास होणे, पोट दुखणे, रक्तदाब कमी होणे, हातपाय थंड होणे. काही रुग्णांमध्ये या दरम्यान रक्तजलाचे प्रमाण कमी होऊन रुग्ण अस्वस्थ होतो. रुग्ण बेशुद्ध होऊ शकतो व गंभीर बेशुद्ध अवस्थेला डेंग्यू शॉक सिंड्रोम असे म्हणतात. यामुळे मृत्यूचे प्रमाण जास्त असते. चिकनगुन्या तापाच्या रुग्णाची लक्षणे: कमी मुदतीचा तीव्र ताप, डोकेदुखी, अंगदुखी, तीव्र सांधेदुखी, अंगावर पुरळ आढळून येणे. वरील सर्व लक्षणे 7 ते 10 दिवसात असतात. हिवतापाची लक्षणे: थंडी वाजून ताप येणे. ताप हा सततचा असू शकतो किंवा 1 दिवसाचा आड येऊ शकतो. नंतर घाम येऊन अंग गार पडते, डोके दुखते, बऱ्याच वेळा उलट्या होतात. हिवतापाचा निश्चित निदान करण्यासाठी तापाच्या रुग्णाचा रक्तनमुना घेऊन तो सूक्ष्मदर्शकाखाली तपासणे आवश्यक असते.
नागरिकांनी घ्यावयाची दक्षता खालीलप्रमाणे. वरील कुठलेही लक्षण आढळल्यास नजीकच्या डॉक्टर, पिंपरी चिंचवड मनपा दवाखाना रुग्णालयामध्ये तपासणी करून घ्यावी. आठवड्यातून किमान 1 दिवस कोरडा दिवस पाळणे. घरातील पाणी साठ्याची भांडी आठवड्यातून किमान एकदा रिकामी करून घासून पुसून कोरडी करून पुन्हा वापरणे. पाण्याचे साठे उदाहरणार्थ भांडी, ड्रम इत्यादी यांना घट्ट झाकणाने बंद करावे. घराच्या परिसरातील किंवा घराच्या छतावरील निरुपयोगी वस्तू नष्ट करणे. डासांच्या व्यक्तिगत सुरक्षिततेसाठी मच्छरदाणीचा वापर, डास प्रतिबंधक क्रीमचा वापर, शरीर पूर्ण झाकलेले असे कपडे घालणे, घर व परिसर स्वच्छ ठेवणे इत्यादी. हटवू डास, एडिस इजिप्ती, नको चिकनगुन्या, डेंग्यूची भीती. डेंग्यू साठलेल्या पानात डास अंडी घालतात आणि त्यांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण होऊन त्यांची संख्या वाढते. डासांच्या विविध प्रजाती वेगवेगळे रोग पसरवतात. त्यापैकी एडिस इजिप्ती प्रकारच्या डासामार्फत डेंग्यू हा संसर्गजन्य रोग पसरतो. हा आजार फ्लेविवायरस या प्रकारातील डेन 1-4 या विषाणूमुळे होतो. याची लक्षणे: 1. तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, उलट्या होणे. 2. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डोळ्यांच्या खोबणीत दुखणे. 3. रक्तातील रक्तबिंबिका प्लेटलेट्स यांचे प्रमाण कमी होणे, त्यामुळे शरीरांतर्गत रक्तस्राव होणे. निदान कसं होतं? रक्ताच्या 3 चाचण्या कराव्या लागतात. NS1, LGM आणि LGG. जागतिक आरोग्य संघटनेनुसार डासाने चावा घेतल्यानंतर 4 ते 10 दिवसात लक्षणे दिसू लागतात आणि 2 ते 7 दिवसापर्यंत कायम राहतात. डेंग्यू होऊ नये म्हणून काय करावं? डेंग्यू पसरवणाऱ्या अळ्या किंवा एडिस इजिप्ती प्रजातीचे डास साचलेल्या स्वच्छ पाण्यात तयार होतात. घरात AC, फ्रीज खाली, फुलदाण्या, कूलर, कुंड्या, बादल्या, जुने टायर यांच्यात पाणी जमा होऊ देऊ नका. घरात आणि आजूबाजूला स्वच्छता पाळा. खिडक्यांना जाळी लावा. शक्यतो दारं खिडक्या बंद ठेवा. माझा हा संग्रहात्मक व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद.